भारत स्काउट गाईड कार्यालय धाराशिव आणि शिक्षण विभाग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल एरमाळा तालुका कळंब या ठिकाणी दिनांक 6 ते 8 फेब्रुवारी कालावधीत जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यासाठी जिल्हाभरातून एकूण 1,500 विद्यार्थी सहभागी झाले होते। या मेळाव्यासाठी विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल एरमाळा भाग्य शोभायात्रेचे उद्घाटन, गावातील ज्ञानोद्योग विद्यालयाचे प्राचार्य पौळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन बारकुल आणि सचिन पाटील, विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूलचे संस्थाचालक यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले। एरमाळा या ठिकाणी विद्यार्थी तंबूमध्ये निवासी होते। विद्यार्थ्यांसाठी लोकनृत्य, बिनभांड्यांचा स्वयंपाक, संचालन स्पर्धा, भव्य शेकोटी स्पर्धा, शोभायात्रा, प्रश्नमंजुषा, शारीरिक प्रात्यक्षिके, तंबू सजावट आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, खासगी आणि सर्व माध्यमाच्या एकूण 50 शाळा सहभागी झाल्या होत्या। जिल्हा मेळाव्यासाठी पूर्वतयारी म्हणून विक्रांत देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली संजय पोद्दार, दिलीप चौधरी, जयपाल शेरखाने, उषा सरजे, ज्योती आमले, शुभांगी पाटील, सविता पांढरे, खामकर सर, मेळावा प्रमुख रमेश माने सर, सुरेश वाघमोडे, स्काउट गाईड कार्यालयाचे कर्मचारी, वरिष्ठ लिपिक परमेश्वर बनसोडे, कनिष्ठ लिपिक सलीम शेख, सेवक दत्तात्रय माने तसेच विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल एरमाळ्याचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य सचिन पाटील सर आणि त्यांचे सर्व कर्मचारी, बांधव, भगिनी आदींनी परिश्रम घेतले। 3 दिवस चाललेल्या जिल्हा मेळावा समारोप प्रसंगी ज्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यांचे बक्षीस वितरण उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी सर, गावातील ज्येष्ठ नागरिक रणजित तात्या यांच्या हस्ते करण्यात आले। मिळालेल्या बक्षिसाचा आनंद चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता। हा मेळावा यशस्वी करण्यासाठी विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य प्रियंका पाटील, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा पवार, संजय बांकर, महेश जाधव, सतीश कोळगे, जोशना बावकर, गायकवाड नितीन पाटील, गणेश दिवाणे यांचे सहकार्य लाभले। प्रतिनिधी सुधीर लोमटे, NTV न्यूज मराठी, धाराशिव।